देशात सध्या ऑटो एलपीजी गॅसचा काही प्रमाणात साठा उपलब्ध असला तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या युद्धामुळे भविष्यात तुटवडा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे स्पष्ट मत अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले। त्यांनी सांगितले की गॅस आयातीसाठी भारत सरकार सातत्याने प्रयत्न करीत आहे। विशेषतः हॉर्मोज स्ट्रेट मार्गे गॅस आयात प्रक्रिया सुरू असून पंतप्रधान स्तरावर संबंधित देशांशी संवादही सुरू आहे। मात्र युद्ध परिस्थिती कशी बदलते यावर पुढील पुरवठा अवलंबून राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले। दरम्यान सर्वसामान्य नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी सरकारकडून आवश्यक ती काळजी घेतली जात असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। त्याचबरोबर माध्यमांनी विचारलेल्या अन्य प्रश्नांवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली। एलपीजी गॅसचा मोठ्या प्रमाणात ऑटो आहे तसं फार मोठा तुटवडा असं आहे की आता ह्या गोष्टी देशात साठा काही प्रमाणात जरी असला तरी युद्ध जर अजून भडकलं तर त्याच्यामध्ये प्रश्न निर्माण झालेलाच आहे, नाकारत नाही आपण। इथेनॉलवर आधारित शेगड्या सुद्धा काही ठिकाणी लोक वापरतायत, लाकडाचा पर्याय वापर करतायत। पण मुद्दा एवढाच आहे की आता की ही परिस्थिती जी आहे ही आंतरराष्ट्रीय परिस्थिती, संकट जे आहे ते आंतरराष्ट्रीय संकट आहे आणि जोपर्यंत युद्ध हे संपत नाही तोपर्यंत आपला प्रयत्न आहे आपला या देशांशी संपर्क साधून आपला जो गॅस लागतो, आपला पेट्रोल लागतं ते सुद्धा आपण आणण्याचा प्रयत्न काही प्रमाणात देशाला परवानगी मिळते। आपला हॉर्मोज स्ट्रेट जो आहे तिथून जे आणण्यासंदर्भातली जी काही प्रक्रिया आहे ती आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले देशाचे पंतप्रधान प्रयत्नशील आहेत, तिथल्या पंतप्रधानांशी बोलतायत आणि भारतात सप्लाय येतो आहे। पण युद्धाची परिस्थिती काय पुढे होईल याच्यावर बरंचसं अवलंबून राहणार आहे, परंतु लोकांना त्रास होणार नाही एवढी काळजी जेवढी घेणं शक्य तेवढं आपण घेत आहोत। ठीक आहे, तपास होईल, नियमाप्रमाणे जी काय कारवाई होईल। पोलिसांनी 10 गुन्हे दाखल केलेले आहेत, रोज लोक पुढे येत आहेत, सत्यता तपासून त्यामध्ये काय कारवाई होईल शासनामध्ये 39 आमदारांची कारनामे असे आरोप करणं भाग वेगळा, सत्यता तपासणं भाग वेगळा। त्यामुळे सत्यता जे मिळेल त्याप्रमाणे कारवाई होणारच आहे। 30% गॅस आहे त्याची केवायसी झालेली नाही, त्यांची केवायसी झालेली नाही। पूर्वी शासन त्यांना सरसकट गॅस देतो, आता शासनाचा नवीन जी.आर आलेला आहे त्यांना केवायसी केल्याशिवाय जो आपला खरा कन्झ्युमर आहे त्याला फायदा झाला पाहिजे ना। काही लोकांनी घेऊन ठेवलेले आहेत, कोणी पुण्याला राहायला गेलाय, कोणी मुंबईला राहायला, डेड कनेक्शन दिला म्हणून आपण असे कनेक्शन्स आहेत। आज गरज कशी आहे, राशनिंगची गरज म्हणजे जो ऍक्च्युअल युजर आहे त्याला मिळालं पाहिजे। कोणतरी भत्ताच घेऊन जाणार, त्याचा काळाबाजार करणार, विक्री करणार हे होऊ नये, पण केवायसी आवश्यक आहे। साहेब, राज्यसभा खासदारांनी सांगितलं की पुन्हा एकदा ज्योती वाघमारे आल्या होत्या, त्या म्हणल्या की टायगर ऑपरेशन होणार, तुतारीची लोक आमच्याकडे येणार वगैरे असं। मला माहिती आहे त्यांना माहिती ना, विचार। काल उपमुख्यमंत्री नांदेड सर्वांसाठी खुलं आहे ना, 39 आपली विमानसेवा सुरू आहे, कोणी येऊ शकतं, कोणी जाऊ शकतं, पण नांदेडला काहीतरी देऊन जा असं म्हटलं पाहिजे। जो कोणी पाहुणा येतो बाहेरून त्यांनी नांदेडला यावं, त्यांचं स्वागत आहे, पण जाता नांदेडला काही देऊन जावं। 39 आमदारांचे फोटो समोर आलेत असं दीपक केसरकर म्हणतात की 39 आमदार येऊन भेटून गेले। 49 असो किंवा 100 असो किंवा कोणी असो, जे व्हायचं ते होईल ना, त्याला काय फार मोठी गोष्ट काय, शिक्षा काय व्हायला पाहिजे खरं त्यांना होईल ना, शिक्षा आधी कशी द्यायची, कोर्टात जाईल ना विषय।